गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मानंदे योगानंद हे प्रकरण चालू आहे. या प्रकरणाच्या अभ्यासाच्या निमित्ताने एक अभ्यास करण्याची पद्धती असा एक विचार माझ्या मनात आत्ता आला. आणि आपल्या पुढे पंचदशी नावाचा ग्रंथ आहे. अत्यंत विस्तारित ग्रंथ आहे. खूप काही गोष्टी अगदी बारीकीने पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण विस्तारित आहे. त्याच्याच सारखा दुसरा ग्रंथ आहे, पण प्रक्रियाच सांगणारा आहे. तो मात्र विचारसागर नावाचा ग्रंथ आहे आणि तो साधारणपणे आपल्याला 4 तरंगांचा अभ्यास जीवनमुक्त व्हायला पुरेसा आहे आणि तो 100-125 पानांचा आहे. आणि तिसरा जो विचार आहे तो माझ्या श्रीगुरूंचा आहे. आम्ही दोघं जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी आम्हाला कॉम्पॅक्ट अभ्यास करायला सांगितलं आणि कॉम्पॅक्ट शब्दाचा अर्थ नेमका अभ्यास. कमीत कमी शब्दात मला तुमचं म्हणणं मांडा, असं ते नेहमी आम्हाला म्हणायचे. आणि त्या निमित्ताने जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा मात्र पंचदशी खूप व्हास्ट आहे. म्हणजे म्हणूया खूप पानांचा ग्रंथ आहे, 700 पानांचा ग्रंथ आहे. विचारसागरच्या 4 तरंगांचा केला तर 125-150 पानात आहे. आणि असे विचार जेव्हा करायची वेळ येते, तेव्हा माझे श्रीगुरु आम्हाला म्हणाले होते आमचे, की तुम्ही जीव, जगत, ईश्वर, ब्रह्म हे 4 पॅरामीटर, नंतर भ्रांतींचा विचार, निष्काम कर्म, निष्काम उपासना, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, तीव्र मोक्षत्व आणि ते श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन, असे एक कॉम्पॅक्ट विचार आमच्या पुढे मांडले आणि त्यामुळे आम्हाला अभ्यास करायला एक छान गती मिळाली. अभ्यास करताना हे असे विचार आपल्या मनात आत तयार झाले पाहिजे, की हा आत्ता सध्या एवढा मोठा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ समजावून सांगताना याच्यामध्ये पूर्वपक्षाने खूप शंका विचारलेल्या आहेत. झोपेला कितीतरी दृष्टांत, नंतर झोपेवरनं काय सिद्ध करायचंय आणि पुन्हा शेवटी जेव्हा बोलायची वेळ येते, त्यावेळी झोप म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार नव्हे, अशी भूमिका मांडली. म्हणजे झोप ही घन अज्ञानातनं येते आणि जागृतीमध्ये मला ती बाध वृत्ती अंतःकरणात तयार झाली पाहिजे. म्हणजे बोलायची जेव्हा वेळ येते किंवा अभ्यास करायची वेळ येते, तेव्हा माझं आणि माझ्या श्रीगुरूंचं बोलणं कसं असावं, हाही एक विचार मनात येतो. आणि तो विचार जेव्हा मनात येतो, तेव्हा एवढ्या मोठ्या सगळ्या शंकांचे विचार किंवा काय शंका विचारू नयेत, हाही एक भाग या पंचदशीसारख्या ग्रंथातनंही कळण्याची व्यवस्था आहे. कारण पूर्वपक्ष अत्यंत म्हणूया बालिश शंका विचारतो, की कधी त्या माझ्या मनात येतच नाहीत. पण काय आहे, जेव्हा आपल्याला श्लोक टू श्लोक म्हणजे प्रत्येक श्लोकाचा अभ्यास करायची विचारधारा आपल्या पुढे येते, तेव्हा मात्र आपल्याला अशा बालिश श्लोकांचाही विचार करावा लागतो. पण मात्र तो विचार करताना आपल्यात अशी अंतःकरणात, आपल्या अंतःकरणात अशी शंका नाही ना, असा विचार मात्र करण्याची वेळ कधीतरी आपल्याला येते आणि अत्यंत संवादी विचार, की जे माझ्या जीवब्रह्मैक्य ज्ञानाला खूप उपयुक्त आहे, त्या संवादी विचारांचा विचार हा मला करणीय ठरतो. 40व्या श्लोकामध्ये सुद्धा झोप हा विषय अजून संपलेला नाहीये. साधने झोपेसाठी व झोप सुखासाठी असते, हे सिद्ध करणारा विचार इथे पुढे आलेला आहे. दुःख दूर करण्यासाठीच ही साधने माणूस गोळा करतो असे म्हणावे, तर रोगी ती साधने रोग दुःखाच्या निवृत्तीसाठी वापरतो असे फार तर म्हणावे. पण रोग नसलेला सुखासाठीच ती मिळवतो असा निश्चय करावा. पुन्हा या झोपेच्या सुखाचा विचार केला तर मग ही गाढ झोप लागल्यानंतर दुःखाची निवृत्ती होते. मग त्याच्या आधी जी काय साधनं आहेत, मऊ आदी, अत्यंत छान उशी, अशा पद्धतीने डिलक्स उशी आणि तो सगळा झोपेचा म्हणूया एक सगळा माहोल, एसी आहे, सगळं आहे. मग आता हे सगळं जे काय आहे, ते सगळं जमा करण्याचे 2 भाग आहेत. एक रोगी आहेत असा विचार करूया आणि एक निरोगी व्यक्ती आहे. आता रोगी व्यक्ती जी असते, ती मात्र झोपेसाठी सगळी साधनं जमवते, कारण तिला त्या रोगातनं मुक्तता हवी असते. आणि झोपेमध्ये विषयांचा विसर पडतो आणि त्या दुःख नावाचा विषय जो आहे, त्याला जागृतीत त्रास देत असतो. त्याचा विषयांचा विसर पडतो आणि त्यातून त्याची दुःख निवृत्ती होते. हे आपण रोग्याच्या बाबतीत बोलू शकतो. पण जो निरोगी आहे, तो सुद्धा झोपेची अपेक्षा करतो. तो सुद्धा अगदी मोठ्या समारंभाला गेलेला असला, तरी त्या समारंभातनं आता कधी मी निघतोय आणि मग आता मी कधी झोपेला जॉइन होतो,
अशी त्याची एक भूमिका असते. म्हणजे त्या समारंभात त्याचं खूप काही मोठं कौतुक झालेलं असतं, सगळं काही झालेलं असतं. पण मात्र काय आहे, कुठल्याही दुःख निवृत्तीची अपेक्षा नसताना सुद्धा तो मात्र त्या झोपेचाच विचार करतो. त्याचं कारणच आहे, की त्या प्रत्येकाला म्हणजे या रोग्याला सुद्धा आणि रोगी नसलेल्या म्हणजे निरोगी माणसाला सुद्धा निर्विषय सुखाचीच अपेक्षा आहे. ते झोपेचं उदाहरण केवळ निर्विषय सुखाची अपेक्षा आहे एवढं सांगण्यासाठी दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक व्यक्ती जी आहे ती सुखासाठीच सगळी धडपड करत असते. श्री ज्ञानदेवांचं म्हणणं तेच आहे, "सुखा लागी जीवा करीसी तळमळ." अशा पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट सुखासाठी करत असतो आणि प्रत्येक गोष्टीतनं मला समाधान, शांती, तृप्ती मिळाली पाहिजे असा माझा हट्ट असतो. पण सकाळी उठल्यावर सुद्धा झोपेतनं मला झोप छान लागली होती, किती वेळ सुख टिकतं, हा एक विचार आपल्याला करायची वेळ पुढे कधीतरी येणार आहे, त्यावेळी तो आपण करूया. 41वा जो श्लोक आहे तो शंकेने सुरुवात झालेली आहे. जे साधनाने मिळते ते आत्मसुख नसते. शंका असे असेल तर साधनांपासून निर्माण होणारे असल्याने ते विषय सुखच म्हणावे लागेल. उत्तर झोप लागण्यापूर्वी गादी इत्यादी साधने तर तशा सुखाची आहेत असे खुशाल म्हणावे. म्हणजे आपल्याला साधनांपासून निर्माण होणारं जर सुख असेल तर त्याला विषय सुख खुशाल म्हणावं. अगदी बरोबर आहे. पण काय आहे, की विषयादी साधनांनी जे काय सुख मिळतं आपल्याला, ते मात्र कसं असतं? पुन्हा ते येणारं आणि जाणारं असतं. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, असं आपल्याला म्हटलं गेलेलं आहे, की त्या विषयांच्या निमित्ताने वास्तवात पाहायला गेलं तर अंतःकरण वृत्ती शांत होते आणि आपल्याला आपल्या खऱ्या आनंदाचा अनुभव येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची गरज असते, की त्या अंतःकरण वृत्ती शांत झाल्यामुळे मला आनंदाचा अनुभव आलेला आहे. पण माझी मात्र अशी एक अंतःकरणात धारणा असते विषय सत्यत्व भ्रांतीमुळे, की त्या विषयाने मला सुख दिलंय. आणि पुन्हा तो विषय मी अधिकाधिक भोगून सुद्धा मला तेवढं सुख लाभत नाही, तरी सुद्धा मी त्या विषयांचा पाठलाग करतो. म्हणून इथे काय आहे, साधनांपासून जर का सुख मिळत असतं, तर मग ते अधिकाधिक भोगून त्या सुखाची वृद्धी व्हायला पाहिजे तसाही माझा अनुभव नाहीये. म्हणून झोप लागण्यापूर्वी गादी इत्यादी साधनं आहेत, ती सुखाची साधनं असतील, अगदी बरोबर आहे. पण झोप लागल्यावर काय आहे? झोप लागल्यावर तो निर्विषय सुखाशी एकरूप होतो. म्हणजेच इथे काय आहे, एकदा तो निद्रेला प्राप्त झाला, की त्याला त्या गादीवर झोपलाय का खाली दगडाचा बिछाना आहे, का एक साधी सतरंजी टाकून झोपलाय, याचा विचार त्याच्या अंतःकरणात उरत नाही. का त्याच्या डोक्यापाशी साप येऊन बसलाय, का उर्वशी येऊन बसलेली. त्याचा त्याला काहीही फरक पडत नाही. कारण तो निर्विषय सुखाला प्राप्त झालेला असतो. म्हणून इथे काय आहे, जे आपल्याला साधनाने सुख मिळते, ते आत्मसुख नसते. वास्तवात पाहायला गेलं तर ते किंचित काळ आपल्याला सुख होतं, पण त्यातून पुन्हा आपली त्या सुखाची निवृत्ती होतात. पुन्हा मी त्या विषयांकडे ओढला जातो. म्हणून इथे काय आहे, निद्रा लागेपर्यंत त्या गादी वगैरे या सगळ्या गोष्टींचा विचार आहे आणि एकदा निद्रा लागली, की मग ते विषय निरपेक्ष सुख आहे, हा विचार आपल्याला करावा लागेल. पुढे आता त्याचं अधिक स्पष्टीकरण हा 42व्या श्लोकाचा विचार आहे. निद्रेतील सुख कोणत्या साधनेने मिळते? झोप लागेपर्यंत जीव शय्यादिकांचे सुख भोगतो, नंतर तो परमसुखात बुडून जातो. म्हणून इथे काय आहे, आता जे निद्रा सुख आहे, ते विषयजन्य असते कुठपर्यंत? जोपर्यंत ह्या सुखाच्या साधनांचा विचार आहे तोपर्यंत. म्हणजे जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत. पण जेव्हा मी आनंदाशी म्हणजे झोपेत मी जातो, तेव्हा मात्र मी आत्मानंदात जातो. म्हणजेच इथे काय आहे, तिथे 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांना मला काही कळत नाही. म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती तिथे विषय सुख घेण्यासाठी जागी नसते, की ती जागृतीत असते. विषय सुख घेण्यासाठी जागृतीत ती जागी असते, पण निद्रा सुखामध्ये मात्र ती सहजच शांत झालेली असते. आणि मग ती पुन्हा मी ती सगळी सुखाचा विचार केल्यानंतर मग मी सकाळी म्हणतो, की मी अत्यंत सुखात झोपलो होतो. पण त्या झोपेच्या काळी मात्र मला त्या सुखाचा अनुभव येत नाही. वेगळेपणाने हा त्यातला भाव आहे. म्हणून याचं स्पष्टीकरणच द्यायचं असेल, तर जागृतीमध्ये विषयामुळे आनंद झाला अशी बोलणी आहेत. म्हणजे जागृतीमध्ये विषयांची अपेक्षा आहे आनंदासाठी. पण तेच जर का निद्रेत विचार केला, निद्रेच्या दृष्टिकोनातनं विचार केला, तर ही बोलणी करता येत नाही. त्या सगळ्या साधनांचा जो विचार आहे, तो अलीकडं आहे. म्हणून निद्रेतील सुख कोणत्या साधनेने मिळते, हा विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा मात्र प्रत्येकाला ती साधनं उपलब्ध असतातच असाही विचार आपल्याला करावा लागेल. असतातच असं नाहीये.
अत्यंत गरीब व्यक्ती असते, तिच्याकडे ही सुखांची साधनही नसतात, तरी सुद्धा त्याला निद्रासुख मिळतं की नाही? म्हणजे कितीतरी विचार आपल्याला करता येतील, की या निद्रासुखामध्ये जीव हा आनंदामध्येच म्हणजे काय आहे, त्या विषयरहित सुखामध्येच तो तल्लीन झालेला असतो. एवढा विचार आपल्याला प्रत्यक्ष निद्राकाली त्याचा विचार करता येतो. पण तो कोणी केला विचार? तर तो दुसऱ्यानी विचार केला. तो निद्रेमध्ये जो आहे, त्याला मात्र तो विचार नसतो. तो दुसऱ्या दिवशी मात्र त्या सुखाची म्हणूया बोलणी करतो. मला फार छान झोप लागली होती. मी अत्यंत सुखात होतो. आता पुन्हा हेच स्पष्टीकरण हा 43व्या श्लोकाचा विचार आहे. जागृतावस्थेतील व्यवहारांनी थकून गेल्यावर गादीवर आडवा होऊन दैनंदिन व्यवहारामुळे झालेले प्रतिकूल दुःख शमले असता शांत चित्ताने शय्यादी विषयांचे सुख भोगतो. म्हणजेच पुन्हा तेच आहे, की कितीही तो दिवसभर काबाड कष्ट घेतो, सगळं काही करतो आणि हे सगळं कशासाठी करतो? पुन्हा सुखा लागी जीवा करीसी तळमळ. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्या प्रत्येक गोष्टी कृती मागे त्याला तृप्ती मिळावी हाच विषय असतो. पण जेव्हा मात्र सगळे कष्ट करून झाल्यानंतर जेव्हा संध्याकाळी घरी येतो, तेव्हा मात्र तो म्हणतो, की आता मला काही नको, जेवण झालं की मी आता झोपतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की त्याला काय हवं आहे, त्याला विषय सुख नकोय. त्याला काय हवं आहे, तर त्याला खरं सुख हवंय, म्हणजे ते झोपेत असतं, असा त्याचा विचार असतो. म्हणजे त्याला निर्विषयच व्हायचंय. त्याला कुठल्याही परिस्थितीत विषयांमध्ये असलेल्या सुखाचा विचार त्याला करायचा नाहीये. त्या निर्विषय सुखाचा जास्त विचार करायचा. म्हणून इथे काय आहे, त्या गादीचं स्पर्श सुख त्याला मिळतं. त्यानंतर त्या स्पर्श सुखातनं अलगेच तो अलगदपणे त्या झोपेमध्ये जातो आणि त्या निर्विषय सुखाचा आनंद घेतो. म्हणून इथे काय आहे, ते जरी विषय सुख असलं, झोपेच्या निमित्ताने आपल्या पुढे आलेलं, तरी सुद्धा ते विषय सुख हे केवळ आत्मानंदाशी म्हणूया कंपॅरेटिव्हली म्हणजे कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या वेगळेपणाने बोलल्या जातील तेव्हा त्या आपण करूच. आता पुढे हा 44वा श्लोक आहे. तो असं सांगतो, विषय सुखात दुःखदायक त्रिपुटी असते. बुद्धिवृत्ती आत्म्याकडे वळल्यावर तिच्यात स्वानंदाचे प्रतिबिंब पडते. पण हे सुख, विषय सुख अनुभवताना त्या त्रिपुटी असल्यामुळे निरामय आत्मसुख लाभत नाही. ती त्रिपुटी श्रमकारक ठरते. म्हणजे ज्यावेळी आपण जागृतीमध्ये त्या आत्मसुखाचा विचार करतो, त्यावेळी काय होऊन जातं, ते प्रतिबिंब म्हणजे ते जीव नावाचं तत्व सहजच त्या बिंबाशी एकरूप होतं. म्हणजे त्या सुख मिळवण्याच्या निमित्ताने, त्या त्रिपुटीच्या निमित्ताने तो सहजच अंतःकरण वृत्ती शांत होते आणि तो एक क्षणभर त्या आनंदाशी एकरूप होतो. म्हणजेच त्याला ते जे काय सुख मिळतं ना, ते अत्यंत थोडा काळ मिळतं आणि ते थोडा काळ मिळतं आणि कालांतराने ते निघून जातं. म्हणजे काय आहे, की आत्मसुख श्रमरहित असून विषय सुख त्रिपुटीसह असल्यामुळे श्रमदायक आहे. म्हणजे इथे मला ते विषय मिळवावे लागतात. नंतर त्या विषयांमध्ये ती त्रिपुटी असते आणि मग ती मला अनुकूलता आली तर माझी अंतःकरण वृत्ती शांत होते आणि मग तिथे विषय सुख तयार म्हणजे आनंद प्रगट होतो. पण इथे मात्र काय आहे, ती त्रिपुटी मला काही वेळा क्लेशकारकच वाटते. म्हणजे ती काय असते, त्रासदायकच असते. कारण ते विषय मला शोधण्यासाठी गावभर हिंडावं लागतं. त्याला काय करायचं? जरी मी एका जागी बसून असलो, तरी अंतःकरणातनं मी गावभर हिंडतच असतो ना. आणि शिवाय एवढा विचार केल्यानंतर सुद्धा मला सुख किती काळ मिळालं, असं जेव्हा कॅल्क्युलेशन करायची वेळ येते, तेव्हा मात्र काय आहे, ते त्रिपुटीसह असल्यामुळे पुन्हा त्या आनंदाचा अनुभव हा कायम टिकत नाही, म्हणजे निरामय नसतो. जसा झोपेमध्ये तो निरामय असतो. झोपेमध्ये जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा तो आनंद समजूया त्याला 5-6 तास झोप लागली, काय जी वेळ लागली असेल ती, तेवढा वेळ मात्र तो निरामय आनंदाच्या स्थितीत असतो. म्हणून इथे काय आहे, ते श्रमरहित सुख आहे. ते जे काय झोपेत मिळणारं जे सुख आहे, ते श्रमरहित सुख आहे. तद्वत हे अद्वैताचं सुख आहे, ते सुद्धा श्रमरहित आहे. म्हणजे याचा अर्थ काय, ते माझं स्वरूपच आहे आणि ते जर माझं स्वरूप असेल, तर त्या स्वरूपाला जाणण्यासाठी मात्र या अज्ञानाची निवृत्ती केली पाहिजे आणि त्या अज्ञानाच्या निवृत्तीतनं पुन्हा मी करता, मी भोगता, शिवाय ते जे काय मी असा, मी तसा, माझे विकार, वास्तवात शरीराचे विकार हे माझे विकार आहेत काय? म्हणजे अशा सगळ्या ज्या भ्रमरूप वृत्ती असतात, त्या माझ्या अंतःकरणातनं दूर गेल्याशिवाय मला खऱ्या अद्वैत सुखाचा लाभ होत नाही. आणि अद्वैत सुखामध्ये सुद्धा ते एकमेव अद्वितीय असल्यामुळे, ते मला वेगळेपणाने कळत नसल्यामुळे, तिथे सुद्धा त्रिपुटी विरहित सुखाची
संकल्पना आहे किंवा प्रत्यक्षात तसा अनुभव पण आहे. आधी संकल्पना असते, नंतर अज्ञानाची निवृत्ती होते आणि मला माझ्या खऱ्या आनंदाचा अनुभव होतो. म्हणून इथे काय आहे, त्रिपुटीच्या निमित्ताने मिळणारं सुख हे श्रमकारक असतं, पण या निद्रेचा विचार केला तर तिथे त्रिपुटी नाही, आणि पुन्हा या आत्मानंदाचा विचार केला तर तिथे त्रिपुटी नाहीच नाही. वास्तवात तेच टिकणारं सुख आहे, हा विचार मला करावाच लागेल. नंतर तो जीव उंबरठा ओलांडतो, हा 45व्या श्लोकाचा विचार आहे. त्या त्रिपुटीचे श्रमही नकोत, म्हणून तो जीव आत्मस्वरूपाकडे वेगाने जातो व ब्रह्माशी एकरूप होऊन सुषुप्तीतील ब्रह्मानंद स्वतः भोगतो. मग आता त्याला त्रिपुटीही नकोशी होते, आणि नकोशी झाल्यानंतर मग तो वेगाने आत्मस्वरूपाकडे, म्हणजे मला विषय रहित सुख पाहिजे, अशा पद्धतीने तो अंतःकरणात तो अनुभव घेण्यासाठी आसुसलेला तयार होतो. आणि मग त्यातून तो झोपेच्या सुखाकडे जातो, आणि त्या सुषुप्तीमध्ये म्हणजे त्या झोपेमध्ये तो त्या निर्विषय सुखाचा आनंद घेतो. आणि अशा पद्धतीने तो रोज आनंदमय कोशामध्ये जात असतो. कोशाची भाषा बोलली तर आनंदमय कोशात जात असतो. पण त्या कोशांच्या पलीकडे असलेलं जे आत्मतत्व आहे ते जर मला जाणून घ्यायचं असेल तर या ब्रह्मानंद योगानंद हा जे प्रकरण आहे ते जीव ब्रह्मैक्य योग सांगतं. ते शेवटी शेवटी आता आपल्याला श्लोक संपतानाचे हे प्रकरण जे श्लोक आहेत ते संपताना आपल्याला या ब्रह्मानंद योगानंदाची झलक आपल्या पुढे येईल. पण हे झोपेतलं जे सुख आहे ते निर्विषय सुख आहे, आणि आनंदम रूप असलेलं आत्मस्वरूपाचं सुख आहे ते सुद्धा निर्विषय सुख आहे. पण तिथे काय आहे, अज्ञानाची निवृत्ती होऊन त्या आत्मानंदाचा विचार आहे. पण झोपेमध्ये मात्र घन अज्ञानातनं ती झोप लागते, त्यासाठी कुठलाही प्रयास करावा लागत नाही. असे सगळे जे काय विचार आहेत ते जर मला कळाले तर मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार आपल्याला पक्का होईल. आता ही अवस्था कळण्यासाठी अनेक दृष्टांत दिलेले आहेत. तो 46व्या श्लोकाचा विचार आहे. गाढ झोपेतील आनंदाविषयी श्रुतीत 5 दृष्टांत सांगितले आहे. शकुनी, शेन, बालक, सम्राट व महाब्राह्मण असे ते छांदोग्यात सांगितलेले उदाहरणं आहेत, की ते शकुनी व शेन असे 2 पक्षी आहेत. एक निरागस बालकाचा दृष्टांत आहे, वैभव संपन्न सम्राट म्हणजे राजाचा दृष्टांत आहे, आणि एक ब्रह्मसंपन्न ब्राह्मणाचा दृष्टांत आहे. तर तो दृष्टांत हे हेतुपूर्वक दिलेले आहेत. यांच्या आनंदाची एक वर्गवारी आपल्या पुढे मांडली, आणि ती वर्गवारी मला जर नीट कळाली तर मला कुठे जायचं आहे हे मला नक्की कळण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून शकुनीचा दृष्टांत व सुषुप्त जीव हा 47 व 48व्या श्लोकाचा विचार आहे. लांबलचक दोरी पायाला बांधून व ती दोरी एखाद्या खांबाला बांधलेला पक्षी सर्व दिशांना उडण्याचा प्रयत्न करून तेथे कोठेही विसावा न मिळाल्याने शेवटी पुन्हा खांबापाशीच येतो. त्याप्रमाणे मनाची उपाधी असलेला जीव सुखदुःखांची फळे भोगण्याविषयी स्वप्न जागृती या अवस्था फिरून त्या दिवसाचे कर्म संपल्यावर आपल्या उपादान रूप व अज्ञानात विश्रांती घेतो. आता पुन्हा सुषुप्तीचा विचार इथे मांडलेला आहे, आणि त्यासाठी या शेन पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. आता शेन पक्षी जो आहे तो रूपकात्मक विचार आहे. तो पक्षी काय आहे, त्याच्या पायाला दोरी बांधलेली, आणि दोरी बांधलेली असल्यामुळे तो त्या खांबाला बांधलेली दोरी असल्यामुळे तो खूप काही लांब भरारी मारण्याचा प्रयत्न करतो, पण तिथून काय होतो, पुन्हा तो त्या जागेवरच येतो. म्हणून इथे शेन पक्षी जो आहे तो मन नावाच्या रूपाने आपल्या पुढे मांडला गेलेला आहे. जीवाचा विचार इथे महत्वाचा आहे. आपल्याला त्या पक्षाचा विचार फारसा करायचा नाहीये. इथे आपल्याला आपल्या जीवाचा विचार करायचा आहे. मन काय करतं, ते गावभर हिंडतं, आणि गावभर हिंडून पुन्हा काय येतं, ते जागेवरच येतं. का जागेवर येतं? कारण त्या मनाला पुन्हा सुखच पाहिजे असतं, आणि त्या मनाला सुख पाहिजे असतं. पण ते मन मात्र मना सज्जना भक्ती पंथेची जावे किंवा मना सज्जना राघवे वस्ती कीजे अशा पद्धतीने अभ्यास करायला तयार नसतं. ते मन सतत सुखाचा शोध घेत असतं, आणि ते विषयांमध्ये सुखाचा शोध घेतं, पण ते फिरून पुन्हा जागेवरच येतं. हा त्यातला भाग आहे. म्हणून कोठेही विसावा त्या मनाला मिळत नाही. ते हिंडतं आणि हिंडतच राहतं, पण त्याला कुठेच काही आनंदाची खबरबात लागत नाही. कारण अनुकूल घडलं तरच सुख आहे, आणि प्रतिकूल घडलं तर दुःख आहे. आणि देहादी प्रपंचाचा विचार करायची जेव्हा वेळ येते तेव्हा अनुकूल गोष्टी फार कमी घडतात, आणि आपल्याला प्रतिकूल गोष्टींचा मोठा इथे आपल्या पुढे एक प्रभावाने साठा उभा राहतो. हा त्यातला भाग आहे. म्हणून इथे काय आहे, हा मनाचा जो विचार आहे तो मात्र काय आहे, दिशा आहे. म्हणजे त्याची दिशा काय आहे, तर स्वप्न व जागृती, आणि बंधन आहे ते अज्ञान.
दोरी आहे ते धर्म व अधर्म. म्हणून तो दिवसभरात धर्म व अधर्माचा विचार करतो आणि त्या धर्म व अधर्माच्या विचारातनं तो पापपुण्याचा विचार आहे. धर्म शब्दाचा अर्थ पुण्य, अधर्म शब्दाचा अर्थ पाप. अशा पद्धतीने कृती करतो आणि तो सुखदुःखात्मक जीवन भोगतो. पण सरते शेवटी मात्र काय आहे, हा जो पक्षी आहे म्हणजे हा जो जीव आहे तो मात्र त्याच्या उपादान कारणातच स्थिर व्हायला बघतो. आता त्याचं उपादान कारण काय आहे, तर सुषुप्ती. आणि सुषुप्ती कशी आहे, तर तो अज्ञानात विश्रांती घेतो. ती झोप नावाची जी गोष्ट आहे ती घन अज्ञानातनं आलेली आहे. म्हणजे या झोपेमध्ये माझ्या आनंदासाठी मला काही श्रम करावे लागत नाही. मला झोप यायची, किती वेळ यायची, काय प्रमाणात यायची, काय पद्धतीने यायची, स्वप्न केव्हा पडायचं, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट असतात. म्हणजे याचा अर्थ काय आहे, झोप प्रारब्धाधीन आहे, पण त्या झोपेच्या निमित्ताने तो त्या घन अज्ञानात स्वतःला लीन करून घेतो. म्हणजेच काय आहे, हा सुषुप्त जीव आहे, त्या घन अज्ञानात जाऊन ते सुख भोगायचा प्रयत्न करतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला विचार समजून घ्यायचा आहे की त्याला निर्विषय व्हायचं असतं, त्याला त्या विषयातनं दूर व्हायचं असतं. आता बृहदारण्यकातील शेन पक्षी आहे, तो 49व्या श्लोकाचा विचार आहे. ज्याप्रमाणे शेन पक्षी झोपण्यासाठी आपल्या घरट्याकडे आसक्त होऊन परत येतो, त्याप्रमाणे जीव ब्रह्मानंदाच्या अत्यंत आवडीने लवकरात लवकर झोपतो. कारण त्याला निर्विषय सुखच पाहिजे असतं, म्हणजेच ब्रह्मानंद पाहिजे असतो. आणि त्या ब्रह्मानंदाच्या निमित्ताने तो मात्र काय होतो, घरी येतो. आणि घरी येतो जीव नावाचा पक्षी, आणि मग तो घरट्याकडे म्हणजे आपल्या घराकडे येतो. शेन पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि घरट्याकडे येऊन तो पुन्हा आपलं संध्याकाळचं सगळा विधी जो आहे जेवणाचा आवरतो आणि म्हणतो आता मला झोप आली. याचा अर्थच त्याला ब्रह्मानंदात जायचं असतं. म्हणजेच काय आहे, त्या आनंदाकडे जायचं असतं. हा विचार आपल्या पुढे मांडलेला आहे. म्हणून प्रत्येकाला हा ब्रह्मानंदच हवा आहे, दुसरं काही नको. सुखा लागी जीवा करीसी तळमळ, असं जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मात्र त्याला कायम सुखच हवं असतं, दुःख विरहित सुखच हवं असतं. असं जर असेल तर त्याला ब्रह्मानंदच हवा असतो. फक्त एवढंच आहे की त्याने जागृतीत साधना करून ब्रह्मानंदाची प्राप्ती करून घेतलेली आहे किंवा झोपेच्या निमित्ताने तो आनंदात आहे, हा विचार आपल्याला समजून घ्यावा लागेल. म्हणून इथे काय आहे, हा दृष्टांत जो दिलेला आहे तो ब्रह्मानंदासाठीच तो या सगळ्या कृती करतो. म्हणजे याचा अर्थ निर्विषय होण्यासाठीच या सगळ्या कृती करतो. हा विभाग आपल्याला कळला पाहिजे. पुढे असं म्हणतायत, बालाकी ब्राह्मणातील 3 दृष्टांत, त्यातला एक बालक. आता बालक ज्याप्रमाणे आनंद हाच स्वभाव असलेले ताने मूल स्तनपान करून गादीवर ठेवले असता, त्याला त्यावेळी रागद्वेषादी नसल्याने मंदस्मित करीत झोपते. हा 50व्या श्लोकाचा विचार. कारण ते लहान आहे आणि लहान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठलाच स्वार्थ नाहीये. म्हणजे मोठ्या प्रमाणात असलेला स्वार्थ कुठल्याही पद्धतीने नाहीये. त्याला माझं वगैरे हे फारसं कळत नसतं. असतं त्याच्या ठिकाणी, नाही असं नाहीये. पण त्याला काय हवं असतं, त्याला त्याच्या भुकेची वेळ राखली गेली की त्याचं काम झालेलं असतं. त्याला तेवढाच विचार असतो की मला भुकेची वेळ राखली गेली पाहिजे, माझ्याजवळ सतत माणसं राहिली पाहिजेत आणि मला सतत खेळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढ्या काही गोष्टी त्या बालकाला मिळाल्या की बालक खुश असतं. त्याला काही फार मोठं काही विचार नसतो. म्हणून ते बालक सहजच त्याची पोटाची भूक शमली की ते सहज झोपी जातं. म्हणजे कुठे जातं, पुन्हा ते ब्रह्मानंदाकडेच निघून जातं. म्हणजेच काय आहे, त्याला झोपी जाणं हा त्याचा स्वभाव आहे. वास्तवात बालकाला तर कुठल्याच पद्धतीने या विषय सुखाची म्हणूया मोठ्या प्रमाणात अपेक्षा नसते, की जी कळणाऱ्या बालकाला किंवा कळणाऱ्या माणसाला असते. अशा पद्धतीने त्याला काहीच नसते अपेक्षा, पण केवळ एक दुधाची भूक भागलेली आहे आणि त्यातून तो पुन्हा कुठे जाणार आहे, तो झोपेकडेच निघून जाणार आहे. या शब्दाचाच अर्थ त्या आनंदाकडे म्हणजे ब्रह्मानंदाकडेच निघून जाणार आहे. तिथं त्याच्या अंतःकरणात रागद्वेष किंवा दुःखाची छटा सुद्धा शिल्लक नसते. कारण का, त्याचं एकच काम असतं, माझी भूक भागली, माझं काम झालं. अशा पद्धतीने ते झोपी जातं. म्हणजे याचा अर्थ ते निर्विषय सुखाचीच इच्छा करतं, म्हणजेच ब्रह्मानंदाचीच इच्छा करतं. हा त्यातला भाग आहे. आता दुसरं जे उदाहरण आहे ते सार्वभौम सम्राटाचं आहे, म्हणजे राजाचं. सर्व प्रकारचे भोग भोगून पूर्ण तृप्त झालेल्या सार्वभौम सम्राट मृत्यूलोकी माणसाला जेवढा आनंद मिळणे शक्य आहे मनुष्यानंद, तेवढा मिळवून रागद्वेष लयाला जाऊन केवळ आनंदाची जणू मूर्तीच बनून राहतो. म्हणजे हे सगळे भोग त्या राजाला अपेक्षित आहेत, ते मिळतात. श्रीमंती असते, राजा राण्या असतात, एक नाही 4 असतात.
काय त्याला मुलं बाळं असतात, सगळे सरकारी दरबारी त्याची सगळी व्यवस्था असते, प्रत्येक जण त्याच्या आज्ञेत असतो. म्हणजे हे सगळं एवढं त्याला प्राप्त असतं. आता एवढं सगळं प्राप्त असतं, सुस्वभावान सगळं काही असतं. तरी सुद्धा तो मात्र झोपायची अपेक्षा करतोच. म्हणजे हा राज्य भोगणाऱ्याला हा जागृतीमध्ये मिळणारा मानुषानंद आहेच आहे. पण अशा सम्राटाला सुद्धा मात्र निर्विषय सुखाची अपेक्षा असते आणि कोणाचीच भीती नाही, तरी सुद्धा तो मात्र त्याची वृत्ती कुठे जाण्याकडे सरते शेवटी जेव्हा त्याला विचार करायची वेळ येते, तेव्हा तोही त्याच ब्रह्मानंदाकडेच जातो, म्हणजे त्या सुषुप्तीकडेच जातो. आता तिसरा जो आहे, तो महाब्राह्मण आहे, तो 52व्या श्लोकाचा विचार आहे. कृतकृत्य झाल्याची लक्षणे असलेला एखादा ब्रह्मच महाब्राह्मण विद्यानंदाच्या शेवटच्या काठावर पोहोचून जसा आनंदरूप होऊन राहतो, तसा गाढ झोपेतला माणूस आनंदमय होऊन राहतो. म्हणजे गाढ झोपेतला माणूस हा आनंदमय होऊन राहतो, पण हा कृतकृत्य झालेला आहे. कृतकृत्य म्हणजे जे करायचं आहे ते करून झालेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की ते आनंदाचं तत्व जे आहे, म्हणजे ब्रह्मतत्व जे आहे ते त्यांनी जाणलेलं आहे. अज्ञानाची निवृत्ती केलेली आहे. जीव ब्रह्मैक्य योग ज्यांनी साधलेला आहे, असा जो ब्राह्मण आहे, तो विद्यानंदाच्या शेवटच्या काठावर. आता विद्यानंद शब्दाचा अर्थ या शब्दांचा अभ्यास, या विद्येचा अभ्यास म्हणजे ब्रह्मविद्येचा अभ्यास. आता या ब्रह्मविद्येची अपेक्षा काय आहे, तर जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य कळलं पाहिजे. मग अशा पद्धतीने तो जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य हे जागृतीत सिद्ध करतो. रागद्वेष रहित अंतःकरण वृत्ती ही जागृतीमध्ये सिद्ध करतो आणि त्या जागृतीच्या मध्ये तो खऱ्या आनंदाशी एकरूप होतो. आणि अशा एका खऱ्या आनंदाशी एकरूप झाल्यानंतर मग त्याची अंतःकरण वृत्ती त्या अज्ञानाला कधीच स्पर्श करत नाही. म्हणजे मी म्हणजे देह, मी म्हणजे कर्ता अशा वृत्तीला कधीच स्पर्श करत नाही. ती सहजच सुखात राहते. कुठल्याही प्रकारची साधना करण्याशिवाय सुद्धा सुखात राहते आणि अशा वैभव संपन्न माणसाला सुद्धा तो रागद्वेषांच्या पलीकडे गेलेली व्यक्ती ही जागृतीमध्ये सुद्धा सहज आनंदात असते. तरी पण ती पाहायला गेलं तर सरते शेवटी ती पण म्हणते, आज दिवसभरात भरपूर काम झालेलं आहे. आज भरपूर काम झालेलं आहे, असं आत्मानंदात जागृतीमध्ये रत असून सुद्धा ती सुद्धा मात्र झोपेचीच अपेक्षा करते. म्हणजे श्रमलेला दमलेला सुद्धा या निर्विषय सुखाचाच विचार करतो. पाहायला गेलं तर या ब्राह्मणाला काय आनंदाचा अनुभव आलेला नाहीये काय? पण तरी सुद्धा त्या बाधितानुवृत्तीने जे काय कर्म करण्याचे जे विचार असतात, त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे श्रम असतातच. म्हणून इथे काय आहे, व्यावहारिक सत्तेत शरीर थकतच, बाधितानुवृत्तीने तो प्रवचनही करतो, कीर्तनही करतो, तरी पण तो काय म्हणतो, आता सगळेजण शांत बसा, आता मी जरा झोपतो. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, मी जरा विश्रांती घेतो आणि विश्रांती घेतो या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन सुद्धा त्याला झोपेची अपेक्षा आहे, म्हणजे निर्विषय सुखाची अपेक्षा आहे. वास्तवात त्याला निर्विषय सुखाचा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्या खऱ्या अर्थाने त्याला आनंदाचा अनुभव आलेला आहे, यात तिळमात्र शंका नाही. तरी सुद्धा तो गाढ झोपलेला माणूस जसा आनंदात राहतो, तसाच हा जागृतीमध्येही आनंदात आहे. तरी सुद्धा याला सुद्धा झोपेची अपेक्षा असते, म्हणजेच निर्विषय सुखाचीच अपेक्षा असते. पण त्याने जागृतीतही मिळालेलं असतं, म्हणून त्याची आपण नियुक्ती ही म्हणूया जीवनमुक्तामध्ये करतो. म्हणजे याचा अर्थ एवढ्या उदाहरणांवरून मला काय शिकायचंय, की ते बालक असो किंवा सम्राट असो किंवा ब्राह्मण असो, या सगळ्यांना निर्विशेष सुखाची अपेक्षा आहे. म्हणजे मला सुद्धा निर्विशेष सुखाची अपेक्षा आहे. मग निर्विशेष सुखाची अपेक्षा असेल तर ते मला जागृतीत मिळालं पाहिजे. हे सगळं यांचं जे काय भाग आहे, ते सगळं घन अज्ञानातनं मिळालेल्या विचारांचा विचार आहे. म्हणजे त्या सुषुप्तीच्या आनंदाचा विचार आहे. पण मात्र हा जो महाज्ञानी ब्राह्मण आहे, हा मात्र जागृतीत आनंदाचा अनुभव घेऊन मग सुषुप्तीत जातो. तो थकला भागल्यानंतर जातो. हा त्यातला विचार आहे. आता हाच विचार ग्रंथकार मांडतात, तो असा आहे, वर ज्यांचे दृष्टांत दिले आहेत ते अजाण ज्ञानी व महाज्ञानी आहेत. हे तीन सोडून सर्व दुःखी असतात, सुखी नसतात. आता बालक आहे ते अजाण आहे, कारण त्याला या देहादी प्रपंचाचा तसा तेवढा स्पर्श झालेला नाही. किंवा हा राजा काय आहे, ज्ञानी आहे, त्याला कळलेलं आहे की अरे बाबा रे, आपल्याकडं एवढं मोठं सगळं म्हणूया ऐश्वर्य आहे, सगळं काही आहे. किंवा हा महाज्ञानी आहे, तो मात्र काय आहे, तो ब्रह्मरूपच झालेला आहे. म्हणजे तो काय आहे, सुखाशी एकरूपच झालेला आहे, म्हणजे सुखरूपच झालेला आहे.
म्हणून इथे काय आहे, ते महान ज्ञानाला मात्र दुःख नावाची गोष्ट शिवतच नाही. पण या शिवाय जे काय असतात माझ्यासारखे सामान्य माणसं, ते मात्र काय करतात, हे विषय अनुकूल मला व्हावा म्हणून सतत प्रयत्न करतात आणि मग त्या विषयाजनित जे जे सुख, तेथे असे परमदुःख या गोष्टीचा विसरच पडतो आणि त्या विषयांमध्ये मी सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या विषयांमध्ये मात्र सुख नाही, हे मला काही केल्या कळत नाही. कारण मला श्री गुरु किंवा संत हे सतत विषयांपासून दूर हो, या विषयांमुळे तुला बंधनात पडावं लागतं, हे समजावून सतत सांगत असतात. पण माझे विषय हे सतत बदलत असतात. कधी-कधी ते विषय देहादी प्रपंचातले असतात, कधी-कधी देहादी प्रपंच सोडून देतो, त्यावेळी परमार्थाचा मी प्रपंच करतो. आणि अशा पद्धतीने त्या परमार्थाचाही प्रपंच करतो आणि त्या निमित्ताने मी सुखी-दुःखी होतो, हाही त्यातला भाग आहे. म्हणजे काय पद्धतीने मी सुखी किंवा दुःखी होईल हे काहीही सांगता येत नाही. म्हणून इथे विषय काय पद्धतीने माझ्या पुढे उभे राहतील आणि मला काय पद्धतीने बंधनात टाकतील हे मला काही केल्या कळत नाही, हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आता झोपेच्या जोडीला आणखीन एक दृष्टांत दिलेला आहे. तो 54व्या श्लोकाचा विचार आहे. तान्ह्या मुलाप्रमाणेच केवळ ब्रह्मज्ञानात हरवून गेलेला व झोपेतला जीव प्रिय स्त्रीच्या गाढ आलिंगनात झोपलेल्या पुरुषाप्रमाणे बाहेरील जग व आतील मन जाणत नाही. हा तान्हा जो मुलगा आहे त्याला मात्र तेवढंच भुकेच्या वेळेचा विचार आहे. तो त्याचा पाळला गेला की त्याला सुखच आहे. मग त्याच्या दृष्टीने काही अडचण नाही. ते आरामशीर झोपतं आणि ते सुखामध्ये म्हणजे ब्रह्मानंदामध्ये लीन होऊन जातं. किंवा हा ब्रह्मज्ञानी विचार करणारा जो महाज्ञानी आहे, तो मात्र ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेलेला असतो. त्यामुळे त्याला जागृतीमध्ये खऱ्या अर्थाने आनंदाला तो प्राप्त झालेला असतो. तसाच इथं मात्र एका स्त्रीचा दृष्टांत दिलाय आणि प्रियकराचा दृष्टांत दिला. त्या आलिंगनामध्ये झोपून जातात. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, ते बाहेरील मन जाणतच नाही. म्हणून इथे काय आहे, गाढ झोपेमध्ये मुख्य विचार काय आहे, गाढ झोपेमध्ये ते सगळे विषय नावाची जी गोष्ट आहे ते विसरले जातात. आणि विषय विसरले गेल्यामुळे जे काय सुख प्राप्त होतं ते निर्विषय सुखच असतं, पण ते आत्मानंदाप्रमाणे नसतं, हा पुढे येणार आहे. आपल्याला त्या पूर्व पक्षाचं खंडन नंतर करायचंय, पण हे विचार जे आहेत ते आपल्याला आधी लक्षात असले पाहिजे. अदरवाईज काय होऊन जाईल, की मग मी जास्तीत जास्त झोपण्याचा प्रयत्न करील आणि मग जास्तीत जास्त झोपण्याने मी जास्तीत जास्त सुख प्रगट करीन, पण झोप ही पुन्हा प्रारब्धाधीन असल्यामुळे ती केव्हा लागायची, किती वेळ लागायची, हा विचार आता पुन्हा पक्का असतोच. म्हणून इथे काय आहे, की जीव ब्रह्मानंदात जाण्यासाठी सतत धडपड करीत असतो आणि जर ब्रह्मानंदाशी एकरूप होण्यासाठी सतत धडपड करत असेल, तर मी महाज्ञानी कॅटेगरीतला का न व्हावा? त्या ब्रह्म जाणून ब्रह्म होऊनही अनुभवावे असा जो विचार आहे समर्थांनी सांगितलेला, त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन त्या निर्विषय आनंदाचा मी जो विचार आहे तो मी का न पूर्ण करावा, हा आपल्या अभ्यासाचा खरा विषय आहे. आता 55वा श्लोक जो आहे तो बाहेर व आत म्हणजे काय हा समजावून सांगणार आहे. दृष्टांत दिलेला आहे. हमरस्ता किंवा इत्यादीवरील चाललेले सर्व व्यवहार बाहेरील असून घरातील कामे हे आतील व्यवहार आहेत. दृष्टांतामध्ये सुषुप्ती जागृती ही बाहेरील व पुरितत नाडीतील स्वप्न आतील समजा. आता इथं बाहेरील व आतील हा सापेक्षित विचार आपल्या पुढे मांडलेला आहे, की आता आपण जेव्हा घरात असतो तेव्हा घराच्या बाहेरचे व्यवहार म्हणजे त्या हमरस्त्यावरचे व्यवहार, तेव्हा त्याचे बाहेरचे व्यवहार असा विषय होतो. आणि आपण घरात असतो म्हणून ते आतील व्यवहार असे विषय तयार होतात. आता तेच जर का आपण आणखीन पुढे हे करत गेलो, की नाही आतील आणि बाहेरील विचार हे उपाधीच्या निमित्ताने विचार करूया. आता शरीर नावाची उपाधी आहे, त्यात शरीराच्या आतील व्यवहार आणि शरीराच्या बाहेरील व्यवहार म्हणजे घरातच असा त्याचा विचार आहे. म्हणजे इथे काय आहे, दृष्टांतामध्ये सुषुप्ती जागृती हे बाहेरील आहे, पण स्वप्न नावाची जी गोष्ट आहे तो आतील विचार आहे. म्हणून इथे काय आहे, आतील किंवा बाहेरील व्यवहार काहीही असो, आतील व्यवहार असो नाही तर बाहेरील व्यवहार असो, पण मला मात्र काय पाहिजे तर आनंदच पाहिजे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की मला प्रिय काय आहे, की सुषुप्तीच प्रिय आहे. मुख्य मुद्दा काय आहे, ती निर्विषय अवस्थाच मला
ठिकाणी प्रिय आहे, किंवा एखाद्या वेळी आपण स्त्रीच्या संघाचा विचार केला तरी सुद्धा त्या संघातनं माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन मला आनंद मिळावा हीच अपेक्षा आहे. मग भले तो बाहेरील विचार असो नाही तर आतील विचार असो, पण दोन्ही ठिकाणी मात्र काय आहे, मला आनंद मिळावा हीच भूमिका आहे. म्हणून बाहेरील आणि आतील हे सापेक्षित विचार आहेत, त्या उपाधीच्या बाहेरील, उपाधीच्या आतील. पण समजून घेताना जेव्हा विचार करायची वेळ येते, तेव्हा तो आनंद मला झाला असं जेव्हा बोलायची वेळ येते, तेव्हा मात्र तो आनंद तो उपाधीच्या आत झाला हा विचार बोलावाच लागतो. की मी काहीच या बाही झालो असं जेव्हा श्री तुकाराम महाराज म्हणाले, तेव्हा तो विचार त्यांनी अंतःकरणाला धरून मांडलेला विचार. कारण त्या आनंदाच्या वृत्तीवरनं, खऱ्या आनंदाच्या वृत्तीवरनं, म्हणूया त्या निरपेक्ष वृत्तीवरनं, की जिथे वृत्ती विरहित असलेला आनंद आहे, त्या वृत्तीविरहित आनंदातनं ते जेव्हा खाली आले, तेव्हा त्या वृत्तीवर त्याचा ठसा उमटला आणि मग ते म्हणाले, की मी या आनंदाशी एकरूप झालो, मी काहीच या बाही झालो. म्हणजे अशा पद्धतीने पुन्हा हे जे काहीच या बाही झालो हे म्हणणं जे आहे ते बाहेरील म्हणणं आहे, आणि खरा आनंद जो आहे तो वृत्तीविरहित सहजावस्थेतला आनंद आहे, तो ब्रह्मानंद त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. आणि असं काय आहे की तिथं बाहेरील आणि आतील हे सगळे विचार सापेक्षित विचार आहेत, पण त्यातला आनंद नावाची जी काय गोष्ट आहे ती मात्र खरी आहे, हा त्यातला भाग. म्हणून सुषुप्ती हा आपण विचार करायला गेलं ना, तर सुषुप्तीच्या निमित्ताने मला निर्विषय आनंदाशीच एकरूप व्हायचं असतं. हाच माझ्या खऱ्या म्हणूया विचाराचा विचार असतो. माझ्या दिवसभरात थकलेलं जे काय माझी अंतःकरण वृत्ती शरीर असतं, ते सुद्धा या सुषुप्तीत जायला सतत धडपडतं. या शब्दाचा अर्थच निर्विषय सुख पाहिजे. पण ते मात्र जागृतीत मिळालं पाहिजे, हा त्यातला अभ्यासाचा विचार आहे. तो आपण पुढे पुढे करणारच आहोत. पुढे आणखीन एक विचार आपल्या पुढे येतोय, तो 56व्या श्लोकाचा विचार आहे. जीव सुषुप्तीत ब्रह्मरूपच होतो. झोपेत पिता पितृत्व विसरतो, भूलुकाचे अस्तित्व विसरले जाते. येथे जीवावर आरोपित पितृत्वादी धर्माचे निवारण झाल्यामुळे झोपेत जीवत्वाचा अनुभव न येता तो ब्रह्मरूपच होतो. म्हणजे तिथे विषय रहित सुखाचा अनुभव तो घेतो. झोपेत पिता पितृत्व विसरतो, म्हणजे मी पिता आहे हा विचारही त्याच्या अंतःकरणातून निघून जातो. सकाळी उठल्यावर त्याला जागृतीत लक्षात येतं की अरे मला ऑफिसला जायचंय, माझ्या कुटुंबाचं पालन पोषण झालं पाहिजे, कंटाळा करून चालणार. म्हणजे याचा अर्थ काय आहे, जागृतीमध्ये हे सगळे विचार आहे पण झोपेमध्ये विचार नाही. म्हणजेच याचा अर्थ झोपेमध्ये निर्विषय अवस्था. आता पुन्हा काय आहे, त्या ठिकाणी भूलोकाचंही अस्तित्व विसरले जाते. म्हणजे कुठल्या ठिकाणी मी झोपलेलो आहे, झोपताना मी मात्र घरात झोपतो असं मी म्हणतो, पण ज्यावेळी मी प्रत्यक्ष झोपेशी एकरूप होतो म्हणजे सुषुप्तीत जातो त्यावेळी मात्र मला मी कुठे झोपलोय, काय पद्धतीने झोपलोय हे माझं मला कळत सुद्धा नाही. म्हणून इथे काय आहे, हे सगळे जे काय धर्म आहे जीवावरचे, ते सगळे आरोपित जीवावरचे धर्म त्यांचं निवारण होतं. म्हणजे तिथे ते शांत होतात. हा तो त्यातला भाव आहे. म्हणजेच ब्रह्मानंदामध्ये म्हणजे या सुषुप्ती आनंदामध्ये ते सगळे विषय शांत होऊन जातात. म्हणून इथे अनुमानाने हे अधिक स्पष्ट होते ते असे, झोपेत जीव ब्रह्मच होतो याचा अर्थ निर्विषय सुखाशीच तो प्राप्त होतो. म्हणून तो ब्रह्मच होतो, कारण ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कुठलाही विषय नाही. असा तो ब्रह्मसुखाचं वर्णन जे केलंय ते निर्विशेष ब्रह्म अशा पद्धतीने, ब्रह्मच्या ठिकाणी एकही विशेष नाही. तसंच झोपेतलं सुख हे निर्विशेष सुख आहे, तिथे कुठल्याही पद्धतीने कशाची अपेक्षा नाही. नंतर 2, कारण त्यावेळी तो संसारी नसतो, कारण त्यावेळी त्यांनी ते विसरलेलं असतं. आपल्या अभ्यासामध्ये 3 गोष्टी नेहमी विचार करायच्या असतात. एक विसरणं म्हणजे लय किंवा बाध किंवा नाश. नाश हा ईश्वर करतो, लय हा झोपेमध्ये होतो आणि बाध हा जागृतीमध्ये होतो. आपल्याला जागृतीमध्ये या देहादी संसाराचा बाध करायचा आहे, पण आनंदाला दृष्टांत कोणता द्यायचा अशी वेळ आली तर तो सुषुप्तीचा दृष्टांत द्यावा लागतो. म्हणून तिथे तो संसारी नसतो, म्हणजे जो ब्रह्मरूप होतो तो संसारी नसतो. या शब्दाचा अर्थ जो ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो त्याच्या दृष्टीने तो काहीच करत नाही, कारण सर्व करणं जे आहे ते ते ईश्वर नावाचं तत्व त्याच्याकडनं करून घेत असतं. हा त्यातला महत्वाचा भाव आहे. जो संसारी नसतो तोच ब्रह्मरूप असतो. पुन्हा त्याची विरुद्ध बाजू सांगितली, म्हणून झोपेत जीव ब्रह्मरूप होतो. त्याचं उत्तरच असं आहे की तिसरा पर्यायच नाही. कारण इथे मागे बोललेलं आहे की एक तो सुखदुःखात तरी असतो किंवा त्या आनंदात तरी असतो, याशिवाय तिसरं उत्तर असेल तर तुम्ही द्यावं असं पूर्व पक्षाला म्हणलेलं आहे. तिसरा पर्याय हा केव्हाच
म्हणूया त्याचा निकाल लागलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ तो झोपेत ज्या अर्थी कुठलाच विषय नसतो त्या अर्थी तो स्वरूपाशी एकरूप झालेला असतो, हा विचार आपल्याला स्वीकारावाच लागतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला जागृतीत हा विचार करून म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करून मला खऱ्या आनंदाची प्राप्ती झाली पाहिजे, हा विचार आपण झोपेच्या आनंदावरनं करू शकतो. आणि आपली अंतःकरण वृत्ती निर्विशेष म्हणजे शांत झाली पाहिजे, निर्विषय झाली पाहिजे, की बाधितानुवृत्तीने आपल्याला व्यवहार करणारी तयार केली पाहिजे. म्हणजेच हे जग मिथ्या ठरलं पाहिजे. हे सगळे विचार आपल्याला करणीय होतात. पुढे हा 57वा जो श्लोक आहे, अभिमान गेल्याने शोकाचा नाश. आता खऱ्या अर्थाने अभ्यासाची सुरुवात झालेली. मी पिता आहे इत्यादी अभिमानांमुळे सुखदुःखे होतात, म्हणून तो अभिमान गेल्यावर जीव सर्व शोकात्म तरुण जातो. आता इथे काय आहे, मी पिता आहे इत्यादी अहंकार जो आहे अभिमानामुळे त्याला मात्र तिथे सुख किंवा दुःख भोगावं लागतं जागृतीमध्ये. पण तेच मात्र सुषुप्तीत जेव्हा तो जातो तेव्हा मात्र काय आहे, त्या दुःखाचा त्या वेळेपुरता का होईना निराश झालेला असतो. पण पुढे मात्र तो जागा झाल्यावर त्याला पुन्हा सुख दुःख होतात, हा भाग वेगळा आहे. पण मीच जर का अभ्यास करून हा अहंकार नावाची जी गोष्ट आहे ती पृथ्वी तत्वाची आहे आणि पृथ्वी तत्व 5 महाभूतांपैकी एक आहे आणि तो अहंकार आणि आत्मरूप मी यांचा काहीच संबंध नाही, अशा पद्धतीने जागृतीत अभ्यास करून मी माझा विशेष अहंकार माझ्या अंतःकरणातनं दूर केला, तर मग मला मला त्या आनंदाचा म्हणजे त्या निरपेक्ष ब्रह्मस्वरूपाची लाभ लाभ होतो. म्हणजे त्या आनंदाचा अनुभव येतो आणि असा आनंदाचा अनुभव झाल्यानंतर मग अभिमान गेला. मुख्य मुद्दा काय आहे, की तो अभिमान विशेषत्वाने असलेला की मी करतो अशा पद्धतीने तो सतत पुढे येत होता, तो दूर झाला आणि खऱ्या अर्थाने मी माझ्या आनंदाशी एकरूप झालो. हा तो निरपेक्ष आनंदाचा अनुभव आहे. आणि मग असा निरपेक्ष आनंदाचा अनुभव आल्यानंतर तो सर्व शोकातनं तरुण जातो. आता शोक कशामुळे आहे? शोक मला अहंकारामुळे आहे. शोक शब्दाचा अर्थ दुःख. शोक मोह पुन्हा अशा पद्धतीने त्याची एक म्हणूया मालिका आहे. तर त्या शोकाचं कारण काय आहे? त्या अहंतेचा विचार आहे. आणि एके ठिकाणी संत म्हणतात, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. दासबोधामध्ये म्हटलंय. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की हा जो परमार्थ आहे हा बाधित अहंकाराने व्हावा. आधी तो साधन काळामध्ये हे संसार जे काय आहे ते सगळं मिथ्या आहे आणि मिथ्या आहे म्हणून मी त्याच्यामध्ये आसक्ती विरहित जीवन जगण्याचा प्रयत्न करणारे आसक्तीने जीवन जगणार नाही. आसक्तीने जीवन जगायला लागलं की ते अहंकारातील विचारधारा असते आणि अनासक्त वृत्तीने जेव्हा देहादी प्रपंच केला जातो तेव्हा तो अहंकार बाजूला करून केला जातो. मज देऊनी जाळीत कर्म फळे. म्हणजे प्रत्येक कर्म जसं पाहिजे तसं करायचं, पण ते मी केलं या भावात नाही करायचं आणि पुन्हा ते कर्म पुन्हा त्या ईश्वरार्पण बुद्धीने करायचं, श्री गुरु अर्पण बुद्धीने करायचं आणि त्यातला कर्तेपणा मी सोडून द्यायचं. मी करता ऐसे म्हणसी तेने मी कष्टी होसी, राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप. समर्थांचंच म्हणणं आहे की मी करता असा विचार केला की मग मी मात्र दुःखी होतो म्हणजे शोकात जातो. पण राम करता म्हणलं की मी मात्र त्या सुखदुःखातनं तरायची व्यवस्था तयार होते. कारण राम सुखरूप आहे आणि मी त्याला कर्म अर्पण केल्यानंतर माझा कर्ता भाव जातो, अहंकारातनं कर्ता भाव पुढे येतो. पण निरहंकार पद्धतीने म्हणजे कर्म अर्पण पद्धतीने मी माझं जीवन जगलं तर मी निरंकार होतो म्हणजे अकर्ता होतो आणि अकर्ता आहे तोच ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झालेला आहे. म्हणून अभिमान गेल्याने शोकाचा नाश होतो, हा या 57व्या श्लोकाचा खरा विचार आहे. म्हणून इथे आपल्याला जीवाला निरपेक्ष आनंदाचा अनुभव ते तत्व मी आहे असं जर का विचार करायचा असेल तर आपल्या अभ्यासामध्ये जे काय आड येतं ते काय आहे तर तो माझा अहंकार असतो. प्रत्येक ठिकाणी अहंकार माझा आडवा येतो आणि तो अहंकार मला सतत त्या माझ्या सुखरूप स्वरूपापासून खाली खेचतो आणि मग मी मात्र म्हणतो की या जगामध्ये काही खरं राहिलं नाही. अरे वास्तवात सगळं काही आहे ते खरंच आहे. म्हणजे तू त्या खऱ्या स्वरूपाशी एकरूप हो, त्याशिवाय तुला खरेपणाचा अनुभव येणार नाही. म्हणजे सत्य आत्मस्वरूपाचा अनुभव येणार नाही. म्हणून आनंदाचा अनुभव हाच त्या अहंकारातनं दूर जाण्याचा विचार आहे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे तो मला असं सांगतोय, गाढ झोपेत सुख होते असे श्रुती सांगते. गाढ झोपेत देहादी सर्व दृश्य प्रपंच स्वतःचे उपादान असलेला तमप्रधान प्रकृतीत लीन झाला असता त्या तमाने झाकलेला जीव सुखरूप ब्रह्म होतो. कैवल्य उपनिषद 13वा तो श्लोक आहे तसं सांगतो.
आता गाढ झोपेमध्ये सर्व दृश्य जगत त्याचं उपादान कारण असलेली तमप्रधान प्रकृती हिच्यामध्ये लीन होतो, म्हणजे घन अज्ञानात लीन होतो. म्हणजे काय होतं, गाढ झोपेमध्ये हे स्थूल देहाचे जे धर्म आहेत ते शांत होऊन जातात. सूक्ष्म देहाचे जे धर्म आहेत की ज्याला आपण मन, बुद्धी, चित्त, अहंकार म्हणतो, त्या मन, बुद्धी, चित्त, अहंकारातनं मी विषय भोगण्याचा प्रयत्न करत असतो. ते सर्व धर्म माझे त्या झोपेमध्ये शांत होतात आणि शांत झाल्यामुळे तिथे मला हे सर्व जगत व जगतातील पदार्थ हे लीन होऊन जातात आणि लीन होऊन गेल्यामुळे मला तिथे सुखाचा अनुभव येतो. मुख्य विचार काय आहे, त्यामुळे झोपेत हे सुख आहे म्हणून झोपेमध्ये या सुखरूपतेचा विचार म्हणजे निर्विशेष सुखाचा विचार हा आपल्या पुढे मांडला गेलेला. म्हणून येथे झोप माणसाला प्रिय काय आहे, तर त्याचं कारणच ते आहे कारण तिथे एकही विषय भोगण्याची व्यवस्था नाही. अशाच पद्धतीने आपल्याला त्या जागृतीमध्ये निर्विशेष आनंद स्वरूपाचा अनुभव घ्यायचा आहे आणि त्यालाच तर ब्रह्मानंद योगानंद हा असं म्हटलंय. आता योगानंदामध्ये जीव ब्रह्मैक्य योग ही संकल्पना पुढे येणार. इथे आता आपल्याला झोपेचं एवढे विचार का समजावून सांगतायत, तर त्याचं कारणच असं आहे की त्या प्रत्येकाला निर्विशेष सुखाचीच खरी ओढ आहे आणि असं जर असेल तर मग मी ती निर्विशेष सुखाची विचारधारा जी आहे ती जागृतीमध्ये केली पाहिजे. आणि जागृतीमध्ये जर का मी आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला, म्हणजेच अज्ञानाच्या निवृत्तीचा प्रयत्न केला, तर मी खऱ्या आनंदाशी एकरूप होईल. म्हणजे जग मला मिथ्या ठरवण्याशिवाय काही पर्याय नाही आणि ते मिथ्या ठरवायचं असेल तर माझी अंतःकरण वृत्ती त्याआधी शुद्ध आणि शांत असावी लागते. म्हणून निष्काम कर्मोपासनेचा विचारही तेवढाच महत्वाचा आहे. त्यातून हे सगळे विचार जे आहेत ते मला श्रवणातनं कळतात, म्हणून श्रवण महत्वाचं आहे. म्हणून त्या श्रवणावर विचार झाला पाहिजे, तेव्हा त्याला मनन म्हणतात. आणि हे सगळं काही शांत झाल्यावर मग ते निदिध्यासन होतं, अनात्मकार वृत्तीचा परित्याग होतो आणि मला खऱ्या अर्थाने ह्या शोकनाशाचा विचार जो आदल्या श्लोकात झालेला आहे तो शोकनाश होतो आणि मला खऱ्या अर्थाने आनंदाची प्राप्ती होते. त्यालाच आनंदावाप्ती असं जीवाच्या 7व्या अवस्थेचा विचार मांडला गेलेला आहे. तर या 58 श्लोकापर्यंत आज आपण अभ्यास केलेला आहे. काही मी तोडणी केलेली आहे, कारण का एक सलग असा विचार जर काही श्लोकांमध्ये त्याला आपण डिवाइड करून जर केला तर तो आपल्याला 40-45 मिनिटाचा अभ्यास करून सहज आपल्याला तो पूर्ण करता येतो. कारण 1 तास अभ्यास करताना मात्र अंतःकरण वृत्ती खूप जागरूक ठेवावी लागते. माझा तर सतत जो विचार आहे तो खरं तर 45 मिनिटच बोलण्याचा आहे, पण असा जर विचार केला तर काही वेळा हे पुस्तक पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल. पण या दोन्हींचं परमिटेशन कॉम्बिनेशन केलं तर मात्र मी सहजच कधी कधी 45 मिनिटाचा विचार करीन आणि कधी कधी मात्र 1 तासाचा विचार करीन. पण माझी अंतःकरण वृत्ती मी शांत ठेवून मी मात्र अभ्यास केला पाहिजे, याला काही पर्याय नाही. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार उदय दादा. नमस्कार. बोला. नाही, शंका नाही आहे काही. नमस्कार करायचा होता तुम्हाला, बर. वंदन करायचं. बर. नमस्कार सर. नमस्कार. 52व्या श्लोकात आपण म्हणालात की ब्रह्मज्ञ म्हणजे महाब्राह्मण विद्यानंदाच्या शेवटच्या काठावर पोहोचून जसा आनंदरूप होऊन राहतो तसा गाढ झोपलेला माणूस आनंदमय होऊन राहतो. ते मी जे सांगितलं ना तो जागृती अवस्थेमध्येच ह्या ब्रह्माशी एकरूप झालेला आहे. म्हणजे त्या ब्रह्माची तो एकरूप झालेला आहे, त्याला त्याची अनुभूती आलेली आहे. मग तो गाढ झोपेत मग त्याचं काय कसं काय घ्यायचं? गाढ झोपेत त्याला ती गरज असते, आनंदाची अनुभूती असते ना, ती पाहायला गेलं ना तर जागृतीमध्ये ती फ्रॅक्शन ऑफ सेकंदच मिळत असते पाहायला गेलं तर. म्हणजे खऱ्या आनंदाची. आणि त्याला तर ओढ असते खऱ्या आनंदाची कायम प्राप्ती व्हावी. आता ती कायम प्राप्ती व्हावी हा त्यातला विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा तो सगळी कर्म करतो, सगळं काही प्रवचन कीर्तन करतो, सगळ्यांना समजावून सांगतो. पण सरते शेवटी तो काय म्हणतो की मला सुद्धा आता काय केलं पाहिजे, थोडी विश्रांती घेतली पाहिजे. बरोबर. म्हणजे एक कंपॅरिझन आहे. आत्मज्ञानी हा जो आहे तो जागृतीमध्ये तो अज्ञानाची निवृत्ती करून आनंदाशी एकरूप झालेला आहे, म्हणजे निर्विशेष झालेला आहे.
पण तो बरोबर. झोपेमध्ये सुद्धा त्याला जाण्याची ओढ असते. हाही एक त्यातला भाग मी एक समजावून सांगितलं. वास्तवात ती कंपॅरिझन दिलेली आहे हम्म. पाहायला गेलं तर. हा बरोबर. हा अ, खरं सायन्स मला एक म्हणजे थोडीशी वेगळी अशी शंका येते ह्याच्यात. हम्म, म्हणजे शास्त्राच्या अनुषंगाने हे बरोबर आहे, परंतु सायन्सच्या दृष्टीने म्हटलं तर शरीर दिवसभर आपलं काम करून थकतं हो आणि त्यामुळे त्याला झोपेची गरज असते. हो त्यामुळं ते झोपेत लीन होतं आणि सगळीच इंद्रिय लीन होतात, तेही लीन होतं आणि हम्म. विश्रांती हा जर हे धरला तर या दृष्टीने कसं काय पाहता येईल? आता विश्रांती म्हणजे काय पाहिजे त्याला? विषय निरपेक्ष सुख पाहिजे. हा बस. बरोबर. हा, विश्रांतीमध्ये त्याला काय असतं, की त्याला हा. अंतःकरण वृत्तीचे व्यवहार नको असतात, हो हो. बुद्धीचे व्यवहार नको असतात, सगळं काही नको असतं. तो शांतता म्हणतो मला पाहिजे. शांत बसायचंय. म्हणजे हो. नक्की काय करायचंय? आपणही असं करतोच. खूप काही करतो. काम झालं, की मी हा म्हणतो मला आता शांत बसायचं. म्हणजे याला याचा अर्थ मला काहीच व्यवहार करायचा नाही. हा आता काहीच व्यवहार करायचा नाही म्हणजे निर्विशेष आनंदाकडेच जायचंय. आता ते जागृतीत जायचं ठरलं, तर मला अज्ञानाची निवृत्ती करून जाता येते. आणि हो. झोपेमध्ये ते मात्र अशा पद्धतीने. हा दृष्टांताची कंपॅरिझन आहे. हा हं, असं आहे. आणि ते हे पण दृष्टांत छान दिलेत सर ते. हं. बालक आणखीन हो, तुम्ही ते हो. सम्राट वगैरे ते खूप छान आहेत अगदी बरोबर. म्हणजे इतके छान त्याच्यातनं अर्थ स्पष्ट होतो ना. हो. खूप छान. तसं बालक पाहायला गेला तर निर्विशेष आनंदाचाच हो अधिकारी. फार थोडा हो स्वार्थ असतो त्याच्याकडे. खरंय तरी पण खरंय. तो झोपेची अपेक्षा करतोच. खरंय. हा त्यातला भाग आहे. त्यालाही विश्रांती पाहिजे. हां. थकलेलं, भागलेलं शरीर जे असतं ते थोडंसं का होईना विश्रांती हो म्हणजेच निर्विशेष सुखाची अपेक्षा असते. खरंय. आता आता तो करतो, टीव्ही लावतो वगैरे हे भाग वेगळे. हा दोष आहे त्याचा. आपण म्हणतो ना आता दमून भागून झोपल्यानंतर आता हां, उद्या नव्या दमानं आपण कामाला सुरुवात हां, करू. हे हां, उत्साह हा हां. हे जे आहे ती भाग, तो भाग. तो आनंद ह्या आनंदाशी निगडीत आहे हां, सगळं ते. तो आनंद शरीर कार्यक्षम होतं दुसऱ्या दिवशी आणि आपण ते तेवढ्या कितीही ऊर्जेने थकलेला असला आणि त्याला आनंद झाला, की तो सगळ्या आनंदामध्ये त्याचं सगळं थकणं वगैरे सगळं दूर होतं. निघून जात. हा त्यातला भाग. खूप छान आहे सर हे प्रकरण. हं. मस्त आहे. ते आहे प्रकरण चांगलं आहे, पण अजून खऱ्या अर्थाने ते सुरू झालेलं नाहीये. नाहीये. शिवसंमैक्य ज्ञानाचा विचार आता येईल पुढे कधीतरी. त्यावेळी बरोबर. मात्र ते खऱ्या अर्थाने तेवढं सांगणं होईल. वास्तवात हे प्रकरण थोडक्यातच संपलं असतं 5-25 श्लोकात. पण आता हा काय करणार? हो असं ना. आहे. कॉम्पॅक्ट विचार केला तर 5-25 श्लोक सुद्धा आपल्या अभ्यासाची निघत. म्हणजे तेच 2-3 हां, तर श्लोकात ते ते झोपेचं उदाहरण देण्याचं त्यांना आपल्याला बिंबवायचं आहे आपल्यावरती आपल्या हा करण्यावर, ते की तुला ते सतत निर्विशेष सुखच पाहिजे, तर तू ते जागृतीत मिळव. हेच त्याचं उत्तर आहे. आणि ते मनावर बिंबवण्यासाठी कदाचित ह्या जास्त बरं, श्लोकांची हे केलं असेल. अपेक्षा ते आहे. हा छान आहे सर. धन्यवाद सर. खूप छान. नमस्कार. जीव सुषुप्तीत ब्रह्मरूप होतो असं आपण जे म्हटलं हं, त्याच्यात पहिलं दिलंय की झोपेत जीव ब्रह्मच होतो. हं, तर इथं आपण नेहमी निर्विशेष सुख असं म्हणतोय. हो, तर आणि समर्थ म्हणतात तसे विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. बरोबर म्हणजे आहे. ज्यावेळी विषय जनित सुख असतं ते विशेष सुख असतं हां, विशेष आणि हे म्हणजे निर्विशेष म्हणजे सहज सुख आहे हां, असं. इथे कुठलीच अंतःकरणाची अभिव्यक्ती नाहीये झोपेमध्ये किंवा हो आत्मानंदामध्ये असा त्याचा बरोबर. विचार. हां, हा अशा नाही पण पद्धती म्हणजे निर्विषय सुख म्हणण्याऐवजी आपण निर्विशेष सुख म्हणतोय. हां, म्हणजे निर्विशेष विषय म्हणजे त्याच्या जनित ठिकाणी सुख कुठलाही विशेष नाही. या देहादी हा प्रपंचात. हा तेच हां, म्हणजे विषयजनित सुख हे विशेष सुख असतं अर्थातच. आणि कारण ते आपण हे येतं काही काळ निर्विशेष सुख टिकतं कालांतराने निघून जातं. बरोबर हां, बरोबर. हां. तेच म्हणजे म्हणताना जरी निर्विषय सुख म्हणजे निर्विशेष सुख म्हणत असलो तरी ते विषयजनित सुख नाहीये त्यामुळे त्याला निर्विशेष म्हणतोय आपण. हो, हो. वास्तवात ते तेच निर्विशेषच सुख आहे पाहायला गेलं तर. हा पण ते मला बरोबर विषयांमुळे मिळालं हा माझा भ्रम आहे. हा आणि तो आणि म्हणून तो मला ते दोष मात्र विशेष तिथे वाटतं. आरोपित होतो तिथे. हम्म. त्रासदायकपणा तिथं आहे. बरोबर. पण मला कळतही नाही, की मी कितीतरी वेळा तेच विषय भोगतो आणि बऱ्याच वेळा मला आनंद होतही नाही. तरी सुद्धा मी आपलं उगाचच काय म्हणतो ना त्याला, जातोच मागे. काय गरज आहे त्याला? म्हणजे संत हम्म. याकडे माझं दुर्लक्ष आहे थोडक्यात. तसं व्हायला बरोबर. हां. म्हणजे ती सुखाची सुद्धा सहजावस्थाच पाहिजे.
त्यात काही पाहिजेच. विशेषपणा नकोय तुम्हाला. नाही. आता झोपेतलं सुख हे घन अज्ञानातनं आलेलं आहे. घन अज्ञानातलं आहे. आलेलं आहे. आणि जागृतीमध्ये अविद्या बाधित करून मिळणारं जे सुख आहे ते खरं आहे. ते टिकाऊ आहे. बरोबर. हा, हम्म. असं दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय असलं पाहिजे ना. अपरिवर्तनीय हा, आहे. पण इथे मात्र ते तसं नसतं ना. हम्म. जाग आली की संपला विषय त्याचा. असं बरोबर. ते. हो. पण कंपॅरिझन साठी मात्र निर्विशेष अवस्था, म्हणजे त्या निर्विशेष ब्रह्मज्ञानामध्ये सुद्धा विषय नावाची गोष्ट नसते. विषय जो नसते. झाला त्यांचा नारायण. आता नारायण हम्म. म्हणजे ब्रह्म असा त्याचा अर्थ. आणि त्या हम्म. झोपेमध्ये सुद्धा कुठला विशेष नसतो. बस एवढी कंपॅरिझन आहे ती, बाकी काही नाही. बरोबर. हम्म. शंका संपल्यात का? सर दादा, एक वेगळा प्रश्न विचारू का? हा, विचारा की. मला डॉक्टर काकांनी 4 एक वर्षापूर्वी हा, ज्ञानेश्वरी आणि गीता एकत्र वाचा असा मला उपदेश केला होता. बर. पण माझ्या ते ज्ञानेश्वरीतच गीतेचे एक एक श्लोक आहे आणि त्याच्यावर ज्ञानोबांचं, माऊलींचं सगळं हे आहे. तर एकत्र पुन्हा कशी वाचायची हे मला थोडं सांगता का? एकत्र म्हणजे काय आहे, की आता उदाहरणार्थ तुम्ही ज्ञानेश्वरी घेतली श्री शंकर हा महाराजांची, तर हा त्याच्यामध्ये त्याचं जस्टिफिकेशन त्यांनी लिहिलेलं आहे. हा असं म्हणजे त्या श्लोकाचं. आता हा ते मी कळून घेतलं पाहिजे. आता जी भगवद्गीता आहे ती थोडी कॉम्पॅक्ट आहे. ज्या आता आम्ही 18वा अध्याय सांगायला सुरुवात केलेली आहे ना, त्यावेळी हा भगवद्गीतेचं खूप ऐश्वर्य वर्णन केलंय शेवटच्या श्लोकामध्ये, हा की सगळं उपनिषदांमध्ये 1.25 लाख उपनिषदांचे श्लोक आहेत. पण त्या भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमध्ये ते आलेले. म्हणून ती कॉम्पॅक्ट आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीचा अभ्यास वास्ट आहे. म्हणजे काय आहे, तो थोडासा विस्तारित आहे. पण हा. विस्तारितेतनं तुम्ही त्या कॉम्पॅक्ट वर यावं ही अपेक्षा आहे काकांना. हो, तेच. पण म्हणजे मला कळलं नाही मग की काकांचं नक्की पुस्तक मी ते कसं जे आहे करावं. ना, भगवद्गीतेवरचं त्यांचं पुस्तक आहे ना, हो, आहे माझ्याकडे हा, ते. मग ते ते वाचतो. वाचायचं. म्हणजे काय करायचं, एक श्लोक घ्यायचा, त्या हा श्लोकावरचं ओव्यांचं जे काय सगळं आहे ते हा वाचायचं. आणि हा नंतर इथे या एका याच्यामध्ये कॉम्पॅक्ट पद्धतीने काकांनी काय मांडलंय ते करायचं, म्हणजे विचार हा करायचा. आणि हा दोन्हीचं परमिटेशन कॉम्बिनेशन करून एक अर्थ हा माझ्यासाठीचा मी लिहायचं. म्हणजे माझी हा ज्ञानेश्वरी भगवद्गीता असं त्याचं हा उत्तर शोधायचं. हा हा. हा, आणि ते मला इतके दिवस कळतच नव्हतं की एकत्र वाचा काकांनी सांगितलं आणि आपण ते कसं वाचावं ते अँगल्स कळतच असतात नव्हतं. ना, त्यातले अँगल्स असतात ते आपल्याला लगेच कळतात. हा त्यातला भाग आहे. म्हणजे हम्म. उदाहरणार्थ 3ऱ्या अध्यायाचा विचारच आहे की निष्काम कर्म झालं पाहिजे, नियत कर्म करण्याशिवाय पर्याय नाहीये, आणि पुन्हा ते फलाशेचा विचार तिथे नको, असे 3 हम्म. विभाग तिथे सांगितले. हो आता तेच विभाग आपल्याला 3ऱ्या अध्यायाच्या श्लोकांमध्ये येणार आहे, तेच ज्ञानेश्वरीमध्ये येणार आहे. पण हो. कुठेतरी त्या ओवीचं किंवा त्या श्लोकाचं क्लिक होतं माणसाला, की नाही मला हे नक्कीच कळलं, नक्की काय आहे तिथे ते. हम्म. असं जे आहे ना ते शोधायचंय खरं या दोन्हीमध्ये. हा हा, आणि ते शोधलं की संपला अभ्यास, मग काही नाही. हा हा, हा जीव ब्रह्मैक्य आहे, भगवद्गीतेलाही तेच सांगायचंय, माऊलीलाही तेच सांगायचंय. मग हो. त्याचं जीव ब्रह्मैक्य सिद्ध झालं की झालं, दोन्ही ग्रंथांचा सफल झाला प्रवास. हा त्यातला उद्देश आहे. म्हणजे हा. हम्म. ते इतके दिवस मला कळतच नव्हतं. मी नुसते गीतेचा एक अध्याय वाचायची आणि मग नंतर पूर्ण ज्ञानेश्वरीचा एक अध्याय वाचून काय म्हणजे ते जसा होईल तसं अनेक काम. पद्धतीने ते विचार करता येतात, असं काही हम्म. नाही. एक एक श्लोकानी सुद्धा विचार करता येतो. ओवीमध्ये कुठेतरी ओवी क्लिक होऊन जाते. माऊलींनी खूप हम्म. एका श्लोकावर 100 ओव्या लिहिल्यात, पण हो ना, त्यातल्या हो 2-4च ना. महत्वाचे असतात, की त्या हा खऱ्या अर्थाने श्लोकाला अगदी कॉम्पॅक्ट बसतात. हा हा तेवढाच विचार आपल्याकडनं व्हावा. असं हळूहळू अभ्यास क्विज होत गेला पाहिजे. हा हा. साध्य होता साधनाचा ठाव नाही, हो कारण हे नाही. शेवटी साधनच आहे ना, हो ज्ञानेश्वरी आणि हो भगवद्गीता. हो. साध्यरूप होऊन ते साधन शांत व्हावं. हा असा तो विचार आहे. हा. हम्म. नाही, कळलं नंदिनी ताईंना मला आता. इथे सांगावंसं वाटेल की आता लुले सरांची गीता आणि उदयदादांचं ज्ञानेश्वरीचे जे आतापर्यंतची लेक्चर्स आपली झाली ती जर ऐकलं ना तर ते कॉम्बिनेशन इतकं फॅन्टास्टिक होतंय. म्हणजे तिकडे दाष्टांताचा अभ्यास होतोय आणि उदय सरांच्या ह्याच्यात पूर्ण आपला ज्ञानेश्वरीचा अभ्यास फार सुंदर वाटतं. अगदी फार म्हणजे जे आपल्या डोक्यातले विचार असतात ते कॉम्बिनेशन फार छान होतंय हे.
चालेल चालेल. म्हणजे आम्हाला एकदा म्हणजे गीताला काकांनी 3 अमृतानुभवाचा अभ्यास एकत्र करायला सांगितला होता. शंकर महाराजांचा अमृतानुभव, यादव महाराजांचा अमृतानुभव आणि त्यानंतर यांचा रंगनाथ महाराजांचा अमृतानुभव. हे तिन्ही अमृतानुभव सायमल्टेनियसली वाचायला सांगितले. हा. आणि त्यानंतर काकांनी विचारलं तिला की नक्की तुझं काय मत आहे आता ह्या तिन्हींचा सायमल्टेनियस अभ्यास करण्यामध्ये. तर ती म्हणाली 3 जण एकच सांगतात बस, म्हणे एवढं कळलं बाद झालं म्हणे. असं आहे उत्तर. बरोबर आहे. हा. पण स्टाईल वेगळी आहे प्रत्येकाची सांगण्याची. हा, यादव महाराज 2च ओळीत सांगतात, रंगनाथ महाराज विस्तारित सांगतात, शंकर महाराज आहेत थोडं जास्त सांगतात, पण फार शास्त्र शब्द असतात, कॉम्पॅक्ट असतात ते पण तरी समजावून सांगितलेलं असतं. कारण यादव महाराजांना त्या कागदाचं हे असेल कदाचित, पुस्तकाच्या पेपर्सची मर्यादा असेल, पण रंगनाथ महाराज आणि शंकर महाराजांमध्ये म्हणजे अप्रतिम तिथं अभ्यास आहे अशा पद्धतीने. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.